ग्रेट सरप्राइज यार, ग्रेट सरप्राइज, लवली यार, सरप्राइज द्यायला आवडतो सर. चहा घ्या सर, चाय घ्या. आणि त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे ते सांगायची खरंच गरज नाहीये. म्हणजे दादर मध्ये जन्मलेला, भवानी शंकर रोडला राहिलेला, कबूतरखान्याजवळ रमाकांत आचरेकर सरांच्या शेजारी राहिलेला मुलगा त्यावेळेचा क्रिकेट नाही खेळणार तर दुसरं काय करणार, ही त्यातली खरी. आणि हे विलासजी गोडबोलेंचं जे पुस्तक आहे त्यातली ही ओळ आहे मी जी आता सांगितली. आणि त्यावेळेला जवळजवळ 8वीत असताना, छबिलदास मध्ये शिकत असताना टेनिस बॉल असा 2 बोटांमध्ये पकडून जोरात टाकण्याची वृत्ती होती. त्यावेळेला शाळेतल्या प्रशिक्षकांनी शाळेच्या टीम मध्ये यावं म्हणून आग्रह केला होता. पण तेव्हा त्या मुलांनी आपल्या वडिलांना आदरयुक्त दरार होता म्हणून शिक्षण निवडलं आणि शालेय क्रिकेट पासून वंचित राहिले नागेश ठाकूर सर. आणि त्यानंतर रुपारेल कॉलेजला तेच ते 2 बोटात टेनिस बॉल पकडणारा ती बोट लेदर बॉल फिरवायला लागली आणि रुपारेल कॉलेजला त्यांचं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतरचा प्रवास आपण सर्वांनाच माहिती आहे, मी त्याच्यात काय सांगणार. म्हणजे द ग्रेट विजय मांजरेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्क जिमखान्याला ते खेळले. आणि देन रमाकांत देसाई, बाळू गुप्ते अँड त्यावेळेचे भारताचे कर्णधार म्हणजे ही रब शोल्डर्स विथ अजित वाडेकर ऑन ग्राउंड. आणि डेफिनेटली एसपीजीचं दॅट स्पिनिंग डुओ, ती जोडगोळी, म्हणजे आय मस्ट से दॅट प्रोबॅबली वन ऑफ द बेस्ट एव्हर लेफ्ट आर्म स्पिनर कंट्री हॅज एव्हर सीन, द ग्रेट पद्माकर शिवलकर, ज्यांच्या बरोबर त्यांनी ते स्पिन डिपार्टमेंट सांभाळलं ते नागेश ठाकूर सर. सर तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या क्रिकेटमय शुभेच्छा. दोन माणसं दिसतात, एक की ज्या माणसांना बघून आम्ही क्रिकेट मी चालू केलं, आमच्या वाडीमध्ये असलेले रमाकांत आचरेकर. सो न्यूइनला खेळणं हा त्यांचा आहे आणि त्याच्यानंतर मी न्यूइनला खेळलो. त्याचं कारण होतं की गोपाळ कोळींनी मी शिवाजी पार्क जिमखान्याने मला काढल्यानंतर मला कोणी खेळवायला, तर गोपाळ कोळी म्हणाले की तू न्यूइनला खेळ. आणि मग मी न्यूइनला खेळायला लागलो. तो आजतागायत मी न्यूइनकडे आहे. आणि ज्या माणसामुळे मी न्यूइन सेंट्रल बँकेमध्ये जॉईन झालो तो ग्रेट माणूस म्हणजे ते म्हणजे विजय मांजरेकर. आय डोंट नो त्यांनी काय बघितलं होतं माझ्यामध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं की तू एअर इंडिया सोड आणि तू जॉईंट हो सेंट्रल बँकेला. कारण होतं तर एअर इंडिया हे C डिव्हिजन खेळत होते आणि सेंट्रल बँक हे A डिव्हिजन खेळत होते. सो यू शुड गो टू सेंट्रल बँक आणि तिथे गेल्यानंतर तुला मुंबईसाठी तुझे दरवाजे उघडतील असं सांगितलं. आणि त्यांनी मला चिठ्ठी दिली आणि मी सेंट्रल बँकेला जॉईन झालो. ह्या 2 माणसांचं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं हे आहे. जर आपण भूतकाळात जाऊन एक करेक्शन करावं असं वाटलं तर कुठचं असेल? करेक्शन एक जे आहे ते ॲज युज्युअल मगाशी ॲज यू सेड की 2 बोटामध्ये बॉल पकडणं आणि टाकणं. बेसिकली एक ऑफ स्पिनर आत्ताचं जर जग घेतलं तर एक ज्याच्यामध्ये येईल की ऑफ स्पिनरची ग्रीप कशी असली पाहिजे. आणि ही ग्रीप मला वाटतं इथले सर्व जे खेळलेले आहेत, ख्यातनाम कोचेस आहेत, सर्व आहेत, सुलूसारखा आहे. आणि हे सर्व असताना प्रत्येकाला विचारलं तर ऑफ स्पिनरची ग्रीप काय असेल आणि ऑफ स्पिनरची ग्रीप त्या ग्रीपनी खेळा.
टाकायला पाहिजे बॉलिंग, हे जे आहे ते माझ्यामध्ये नव्हतं. मी आपला टेनिस बॉलचा बॉल पकडायचो आणि ज्या माणसाने मी पहिल्यांदी रुपारेलच्या सिलेक्शनला गेलो आणि रुपारेलच्या सिलेक्शनला जाण्याच्या अगोदर मी ज्याला भेटलो तो आमचाच एक गुरुवर्य असंच म्हणायला पाहिजे की पमा भाटकर म्हणून होता. सो त्यांनी मला सांगितलं की हे तू फास्ट बॉलिंग करू नकोस. मग म्हटलं मी काय केलं पाहिजे, तर म्हणाला ऑफ स्पिन टाक. म्हणजे काय करायचं असं, तर म्हणाला हा बॉल आहे ना असा फिरवायचा, म्हणजे कसा, हा धरलायस तू बॉल, तो धरलेला बॉल तू फिरवायचा आणि टाकायचा. बरं, मी गेलो आणि टाकला. एक बॉल सरळ जातो, एक बॉल बाहेर जातो, एक बॉल टर्न होतोय. आणि इथे ताबडतोब आमचे जेव्हा कोच होते आमोणकर म्हणून, तर ते म्हणाले अरे चला आपल्याला एक ऑफ स्पिनर मिळाला. आणि इथपासून माझ्या ऑफ स्पिनची सुरुवात आहे. त्यामुळे हे माझं क्रिकेट होतं. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी शिवाजी पार्कला खेळल्यानंतर, म्हणजे ज्या बॉम्बेच्या त्याच्यामध्ये सिलेक्शन याच्यामध्ये आलो, प्रॉबेबल्समध्ये आलो, जवळ पोचलो, खेळलो नाही त्याच्याबद्दल काही दुःख नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त चांगला खेळणारा जो होता त्याला त्यांनी घेतलं, सिलेक्ट केलं होतं. आणि मला त्याच्यानंतर मग जेव्हा कळलं की ऑफ स्पिनरची ग्रीप काय असते, तोपर्यंत मी खूप क्रिकेट खेळलो होतो, युनिव्हर्सिटीपर्यंत पोचलो होतो माझ्या त्याच ग्रीपवरती. आणि हे सर्व होत होता तेव्हा जेव्हा मला कळलं की म्हणजे मी पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत गेलो आणि ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर जेव्हा कॉलेजनी युनिव्हर्सिटीनी सांगितलं की हो तुमचं हे कॉलेज, हे तुमचं जे आहे सर्टिफिकेट ते चुकीचं आहे, कारण तुम्ही ज्या सर्टिफिकेटवरती आला आहात ते चुकीचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे माझा क्रिकेट जेव्हा मी खेळायला टॉप शिवाजी पार्क जिमखान्याला खेळायला लागल्यानंतर जो काही फरक झाला की मला कळलं की माझी ही ग्रीप चुकीची आहे आणि ह्या ग्रीपमुळे ऑफ स्पिन टाकता येत नाही, पण मी जे काय टाकत होतं ते काय होतं असाच मला प्रश्न पडला. आणि दॅट वॉज माय एंड ऑफ माय करिअर असंच म्हणायला लागेल. सर तुम्ही जर मी मोजक्या शब्दात जे समजलो ते सांगतो की कुठच्याही बॉलरची ग्रिप चेंज नाही केली पाहिजे, बरोबर सर? या. आणि जर तुम्हाला जर पास्ट मध्ये जाऊन करेक्ट करायचं असेल तर यू वुड लव्ह टू बोल विथ द सेम ग्रिप विथ द सेम ऍक्शन, ओरिजिनल वन. नाही, प्रयत्न असा करून बघितला. जेव्हा मी सेंट्रल बँकेला जॉईन झालो आणि पहिल्या वर्षामध्ये मी खूप विकेट्स काढल्या. इनफॅक्ट मी बॉलिंग प्राइज मिळवलं, टाइमशीटचं बनवलं, मी इव्हन महिंद्रा इन्व्हिटेशनचं बॉलिंग प्राइज मिळवलं. आणि हे मिळवल्यानंतर मग जे काही झालं आणि मग मला कळलं की हे ग्रीप चुकीची आहे. आणि मग शिवाजी पार्कच्या, आता इथे नाही आहे, गोपाळ कोळी असेल की जो शॉर्ट लेगला उभा राहायचा माझ्या बॉलिंगला आणि ते कॅचेस पकडायचा. त्याच्यानंतर मी जेव्हा चेंज करायला गेलो तेव्हा तो गोपाळ कोळी तिथे सांगितलं त्यांनी कॅप्टनला अब्दुल इस्माईलला की मी शॉर्ट लेगला राहणार नाही, कारण माझा जो बॉल आहे तो एक तर अर्ध्या विकेटवर पडत होता, अदरवाईज तो फुलटॉस जात होता. आणि त्यासारखं माझं दुःख नव्हतं आणि तिथेच माझी झालं. आणि तीच गोष्ट आहे की मी कोच का झालो ह्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं, कारण अमलाडी सरांनी, म्हणजे विलास गोडबोलेंनी ज्या सुरुवात केली होती कोचिंग, मुंबईच्या कोचिंगमध्ये एक विलास गोडबोलेंनी तेव्हा सेक्रेटरी होते मुंबईचे, आणि त्यांनी सुरुवात केली होती कोचर्स कोचिंग कॅम्प. आणि अमलाडी सर हे त्यावेळेला वॉज मेन कोच, वसंत अमलाडी. आणि त्या ह्याच्यामध्ये जे झालं आणि तिथून आम्हाला कळलं काय की तू जर आत्ता प्रश्न विचारलास की जे ग्रीप आहे ती चेंज करू नये, हे तेव्हा अमलाडी सरांनी सांगितलं की जी एक ओरिजिनल काय आहे तुमच्याकडे ते तुम्ही करू नये. आणि म्हणून मग मी सुरुवात केली की आज कोचिंगमध्ये हे जर असेल, आणि अमलाडी सरांनी खूप सुंदर कोचिंग आम्हाला केलं होतं. आणि मग ते जवळ होऊन त्याच्यासाठी मी गेलो आणि इथे सुलक्षण बसलेला आहे की जो माझ्या पहिल्या ठाण्याच्या नेट्समध्ये सुलक्षण वॉज देअर.
आणि सुलक्षण त्याच्यानंतर जो गेला पुढे वॉज अनदर चॅम्पियन बिकॉज तो छान होता. आज खूप मोठा क्षण आहे. सरांचा वाढदिवस, 75 वर्ष, त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा आणि एक आठवण. ही आठवण माझी आणि सरांची जवळजवळ 45 वर्षापूर्वीची 1980. मला अतिशय म्हणजे मला आठवतोय तो दिवसही आठवतोय. पहिली भेट ठाणे अंडर-19 सेंटर समर कॅम्पला त्यावेळेला भेटलेलो, सेंट्रल मैदानाला जे मी ठाण्याचं आहे. ती भेट, तिथून आंबेडकर कॉलेजमधला आत्ता मी गाडीत येताना मी कुमारशी बोलत होतो, कुमार हळवेशी, की तो किस्सा सांगत होतो. नागेश सरांनी पण आता सांगितलं पोद्दार कॉलेज विरुद्ध, कारण पोद्दार कॉलेज सोडून मी आंबेडकरला गेलो होतो आणि त्यावेळेला त्या पोद्दार कॉलेजचे 9 प्लेयर्स, करंट 9 प्लेयर्स मुंबईला खेळणारे प्लेयर होते. आणि ती मॅच खेळत असताना मला आता एक कोचिंग मधला एक किस्सा आठवतोय की आजच्या दिवसात मी कोचिंग करत असताना हा मला किस्सा खूप मला जाणवतोय आणि आता सरांनी तो मेन्शन केला. तर तो कोचिंग मधला एक किस्सा असा आहे की ती मॅच होती, एक टॉप क्लास टीम, 9 करंट प्लेयर्स आणि एकच प्लेअर होतं. मग आंबेडकर कॉलेजमध्ये मी खेळलेलो, मी रिप्रेझेंट केलेला, मुंबई रिप्रेझेंट केलेला. तर आमच्या टीमच्या मुलांची जी सायकोलॉजी होती ते क्रिकेटपेक्षाही ते पोद्दार कॉलेजची मुलं कशी, ते त्यांचे स्टाईल, त्यांची ती ग्रेस. जसं तुम्ही धोनी पिक्चर मध्ये बघितलं असेल, एक सीन होता की युवराज सिंगला बघून असे म्हणत होते, तो बघ युवराज सिंग बघ. तर ते बोलले की हे मॅच इथेच हारलेले आहेत, युवराज सिंगला बघण्यामध्येच मॅच हारले, क्रिकेट राहिला दूर. तर तसा आमचा तो प्रकार होता की आमची मुलं थोडीशी होती की यार पोद्दार कॉलेजमध्ये हा आहे, तो आहे, जितू ठाकरे आहे, सलील दातार आहे, फलाना आहे. तर मी म्हटलं हे सगळं ठीक आहे, म्हटलं आपण क्रिकेटच खेळतोय. आणि त्यावेळेला नागेश सरांचा ऍज अ कोच म्हणून मला एक किस्सा आठवतोय, तो मी इम्प्लिमेंट करतो ऍज अ कोच म्हणून. की सर त्यावेळेला बोलले होते सगळं ठीक आहे, म्हटलं क्रिकेट आपण दोघे एकत्र खेळतोय, मॅच आपण जिंकू शकतो जर तुम्ही तुमच्या एबिलिटीला तुम्ही न्याय दिलात तर तुम्ही खेळू शकता. आणि पूर्ण मॅच बघितली, सरांचा जो कामनेस होता, जो एक कामनेस असतो, एक मॅच चालू असताना एक कामनेस असतो, म्हणजे थंडपणा. अदरवाईज कोच खूप पॅनिक होतात. जेव्हा कोच पॅनिक होतात त्यावेळेला बऱ्याच ते सजेशन्स, हे असं कर, हे तसं कर, हे कर, ते कर. तर ती मॅच जिंकण्याचं मोठं रिझन होतं की कोचचं कामनेस. कदाचित त्या कामनेसमुळे आम्ही ती मॅच, खूप महत्वाची मॅच जिंकलो आणि पोद्दार कॉलेजला हरवणं त्यावेळेला एक खूप मोठी गोष्ट होती. तर त्यावेळेला मी सरांचं ऍज अ कोच म्हणून बघितलं की ही व्यक्ती किती काम आहे. माझं आणि सरांचं रिलेशन असं होतं की ज्या वेळेला ती वेळ डिफरंट होती, त्यावेळेला आपण म्हणत होतो की आपल्या हातात बॅट मिळते का, एक तर बॅट नसायची, जी असेल ती टीमची बॅट, क्लबची बॅट, असोसिएशनचं किट, अशावरच आमचं हे चालायचं. आणि त्यावेळेला सरांनी मला पहिल्यांदा सेंचुरी मारली तर बॅट गिफ्ट दिली होती, आयुष्यातली पहिली बॅट. इंडिया अंडर-15 कॅम्पला सिलेक्ट झालो आणि एक गोष्टी अशा नसायच्या, म्हणजे जे होतं त्याच्यातच खेळायचं. त्यामध्ये सरांनी बरोबर सर ओळखायचे, सर बघायचे की काय नाही पाहिजे, ग्लोव्ज नाहीयेत, हे नाहीये, ते नाहीयेत. तर सरांचं लक्ष असायचं. मला आजही तो आठवतोय, 43 इयर्स बॅक 1982 मी इंडियाला सिलेक्ट झालो होतो आणि माझ्याकडे किटबॅग नव्हती. किटबॅग नव्हतीपेक्षा सरांनी मला ती किटबॅग गोपाळ कोळी सरांकडनं घेऊन दिली. आणि ह्या ज्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या लाईफमध्ये त्यावेळेच्या, आपण जसं लहान असतो आपल्या मनावर खूप परिणाम करतो की यार ह्यांनी असं केलं लाईफमध्ये, ह्यांनी आपल्याला अशी मदत केली आहे, तशी मदत केली आहे. आणि ते करण्यामध्ये उद्देश काही नाही की या मुलाला आपण काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. आणि तो छोटा सपोर्ट हा माझ्या मनावर नेहमी बसत गेला. आणि ऑलवेज पॉझिटिव्ह. काही नाही, मी आलो की सरांना ते कबूतरखाना तुम्ही जे सांगितलं, ते कबूतरखान्याला मी पण जाऊन यायचो, सरांना भेटायचो आणि 4 गोष्टी मी सरांशी विचारायचो, हे कसं करायचं, ते कसं करायचं. ते सगळं सांगत असताना सर नेहमी पॉझिटिव्ह राहायचे. तर पॉझिटिव्ह राहणं हे अजून एक कोचचं एक मोठं काम राहणं हे पण एक मोठं काम. तर हे मी त्यावेळेला सरांकडनं जे शिकलो ते आज मला कोचिंग मध्ये कामाला येत आहे. मगाशी तुम्ही सर बोलत असताना ते ग्रिप बद्दल तुम्ही विचारलं ना, तिथे पण मला आता एक पॉइंट सांगावंसं वाटतो की तुम्ही म्हटलं की ते 2 बोटावर ते हे करायचे, बॉलिंग टाकायचे. आणि नंतर सरांनी सांगितलं की गोपाळ कोळी सर शॉर्ट लेगला असताना
त्यांनी सांगितलं मला राहायचं नाही, मला बाहेर जायचंय, कारण त्यांनी ग्रीप चेंज केली. मला आज सांगायचं आहे की त्याच ग्रीपने वरुण चक्रवर्ती बॉलिंग करतोय. जर तुम्ही नोटीस केलं तर बघा, त्याच ग्रीपनी त्याच 2 बोटाने त्याला आम्ही आता मिस्ट्री बॉलर म्हणतो. तर सर त्यावेळेला मिस्ट्री बॉलर होते. कदाचित सरांनी तीच गोष्ट कंटिन्यू केली असती, कदाचित सर हिस्ट्री बॉलर झाले असते. आज कोचेसनी बऱ्याच वेळेला ना मी सांगतोय तेच कर, म्हणजे असं आहे तुम्ही, म्हणजे मी शिवाजी आहे, शिवाजी म्हणतो तेच कर, असं करून अनेकांची क्रिकेट बर्बाद केलेत. मुंबईमध्ये पण अशी काही लोक आहेत पण की ज्यांनी क्रिकेट मी सांगतोय तेच कर, आणि त्याच्याने जे मुलाचं जे नॅचरल एबिलिटी होती ती जाऊन ते त्यांचं करिअर संपलेलं आहे. आज जर सांगितलं असतं की वरुण चक्रवर्ती किंवा तो बुमराला सांगितलं असतं की तुझी ऍक्शन चेंज कर, तर आज बुमरा तुम्हाला बघायला मिळाला नसता. सो म्हणून कोचमध्ये पण एक हे असतं की तुमची जी ऍक्शन असते त्याच्याने तुम्ही कंटिन्यू करा, तीच तुमची डेस्टिनी ठरते. तर सरांची डेस्टिनी कदाचित ती असती, पण सर जे काही खेळले त्यावेळेला युनिव्हर्सिटी खेळणं इटसेल्फ वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. कारण पूर्वी इंडियन टीममध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन टीममध्ये सिलेक्शन व्हायचं, आणि सर इतके चांगले क्रिकेट खेळले. सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला त्या काळामध्ये मदत केली आणि आपली ती तशीच आहे. तुमच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं, आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही आता जे म्हटलं तुमचे अनेक स्टुडंट असतील इथे, तुमचा आशीर्वाद तसंच राहू दे, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. थँक्यू. तर नागेश बद्दल सांगायचं, शिवाजीपाक जिमखाना एवढी स्ट्रॉंग टीम होती, मला सांगायची गरज नाही. आम्ही रायवल, दादर युनियन शिवाजी पार्क म्हणजे काय लँकशायर आणि ही काय म्हणतात ते, ग्राउंडवर फक्त लढाईच बाकी असायची, आणि कल्पना नाही तुम्हाला त्यावेळेचं क्रिकेट कसं होतं. 7-7, 8-8 हजार क्राऊड असायचा शिवाजी पार्क दादर यांच्या मॅचला, आणि भलभले अंपायरिंग करायला रिफ्यूज करायचे. त्यातले 2 अंपायर असे होते की गटसी होते, एक गोटस्कर आणि रुबेन साहेब. बाकीचे अंपायर मांजरेकर किंवा इकडे माधव मंत्री, ह्या सगळ्यांना एवढे घाबरायचे, आणि त्या संबंध ऍटमॉस्फिअर मध्ये हा खेळला शिवाजी पार्कला. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. दॅट इज एवढी स्ट्रॉंग टीम होती. दोन्ही यायचे की तुम्ही शिवाजी पार्क जिमखान्याला खेळलात का दादर युनियनला खेळलात की म्हणजे यू आर ॲज गुड ॲज प्लेड फॉर मुंबई. यू जस्ट नॉकिंग द डोअर, यू नो. अशा टीममध्ये त्याला चान्स मिळाला. मांजरेकर सारख्या, मी शिवाजी पार्कला खेळलो, मी MS पाटील असताना खेळलो. म्हणजे माझी एंट्री तर मी शिवलकर, पप्पा कारखानीस, हॅपी गो लकी म्हणून शिवाजी पार्कनी मांजरेकरनी एक क्लब काढला. बरेच लोकांना माहीत नसेल, त्यावेळी रजिस्ट्रेशन हा प्रकार नव्हता, प्लेयर्स रजिस्ट्रेशन. आणि मुंबईतला नेम द क्रिकेटर ही प्लेड फॉर हॅपी गो लकी, कारण मांजरेकरचं वजन. आणि मग जिमखान्याला प्लेयर्सच नव्हते. मी, शिवलकर आणि पप्पा कारखानीस आम्ही डेब्यू केला त्या मॅचला, आणि लकीली मी आणि पप्पानी फायनल पर्यंत आम्ही गेली टीम शिवाजी पार्क आणि च्या अगेन्स्ट. आय गॉट सम रन्स, पप्पा गॉट रन्स, आणि मग आम्ही शिवाजी पार्कला खेळायला लागलो. मी 1च वर्ष खेळलो, मग दादर युनियनला गेलो. सांगायचा मुद्दा, त्या टीममध्ये नागेश खेळला, याच्यातच सगळं नागेश किती मोठा क्रिकेटर होता हे सांगायची गरज नाही. हे महत्वाचं आहे, आणि त्यांनी सस्टेन करायला पाहिजे होतं. त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली मला वाटतं मिलिंद रेगेंनी कुठेतरी भाषणात सांगितलं की आय वॉज ऑल द टाइम थिंकिंग नागेश वॉज इक्वली गुड बट ही कुडंट प्ले फॉर मुंबई. नागेश आणखीन सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे, देअर आर 2 क्रिकेटर्स आय ऑलवेज ॲडमायर, की त्यांनी क्रिकेटच नुसते खेळले नाहीत. एक बाळू नाईक, आणि बाळू नाईकची जागा नागेशने घेतली. या दोघांनी इन्युमरल क्रिकेटर्सला सेंट्रल बँकेत नोकऱ्या दिल्या. एक मोठं पुण्य केलंय या लोकांनी, त्यात नागेशचा वाटा पण आहे. मला रमेशच सांगत होता की सेंट्रल बँकेत त्यांनी नागेशमुळे तो गेला असता का गेला. ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, नागेश 75 वर्षाचा तू झालास, खरं वाटत नाही. यू आर ॲज यंग ॲज एव्हर, असाच राहा. मला वाटतं तुझ्या बायकोला जास्त क्रेडिट द्यायला पाहिजे. ती बिचारीने तुला कसं सांभाळला यार. सकाळी उठला की बॅग घेतली, चालला. तिला माझा खास निरोप, हे भाषण माझं ऐकवा तिला.
व्हेरी ट्रू. इट्स डिफिकल्ट टू हँडल सच अ हजबंड यार. सकाळी उठला चालला निवेदनला, आज काय कल्पेश कोळी आहे, उद्या काय तालीम शिल्ड आहे, आज हे नाईट आहे ते नाईट आहे. सो कीप इट अप नागेश. And I wish you continue like this for long time, and belated happy birthday. Well done, and life all the best. मेरी बॉम्बे की लाइफ जिसे बोलते हैं, सर के बगैर अधूरी थी. तो सर की वजह से मैं आज इधर पे हूँ. इसका श्रेय सर को जाता है, क्योंकि जब मैं फर्स्ट अंडर 19 खेल के आया था बॉम्बे में, तो अशोक कुलकर्णी का, मैं पीएनबी से स्टाइफंड पे खेलता था दिल्ली में, तो उन्होंने बोला कि भाई बॉम्बे चलो, जॉब की अच्छी अपॉर्चुनिटी है. तो अशोक कुलकर्णी ने इंट्रोड्यूस कराया मुझे सर के पास, और आई थिंक 3 या 4 दिन में दादर यूनियन के साथ मैच था. तो संजय मंजरेकर उस समय अंडर 19 में साथ में खेल के आए थे. तो मैं ग्राउंड पे गया, संजय को देखा, मैंने कहा संजय पहचाने? कहते हैं याद नहीं है. तो मैं बोला ओके फाइन. तो उसके बाद में दादर यूनियन का मैच हुआ, और उस मैच में मैंने 5 विकेट लिए, और मुझे नहीं पता था दादर यूनियन कितना बड़ा साइड है, पर हमने दादर यूनियन को हराया. दादर यूनियन को हराने के बाद में सर ने बोला कि आप जॉब ढूंढ रहे हो तो मुझे एप्लीकेशन दे दीजिए. तो मैंने एप्लीकेशन दे दिया, और उसके बाद में मेरी जर्नी सेंट्रल बैंक से स्टार्ट हो गई. और सेंट्रल बैंक में जाने के बाद में एंड तक मैंने सेंट्रल बैंक और नी हिंद साथ में ही मेरे रहा. और सर जो हैं, जैसे बोलते हैं ना, एक फादर फिगर के जैसे मेरे साथ में रहे हैं. उस समय बॉम्बे आया, घर नहीं था, तो सर के पास दहीसर में घर था. तो उन्होंने बोला डोंट वरी. तो मैंने कहा नहीं मैं न्यू हिंद पे भी सो जाऊंगा, कोई प्रॉब्लम नहीं है. तो सर ने बोला नहीं मेरे पास दहीसर में घर है, और आप वहाँ जाके रहिए. तो बहुत सारी चीज़ें ऐसी हैं जो बोलने में बहुत आसान लगती हैं, बट लाइफ में कोई इतना करता नहीं है जो सर ने मेरे लिए किया. तो थैंक यू वेरी मच सर, जो भी आपने मेरे लिए किया. I know him from 1980 when I used to play for IDBI. What an encouraging man. I was a football player myself. मैं फुटबॉल में महाराष्ट्र जूनियर खेल के आया था, और IDBI में मुझे बताया गया कि तू इंटर डिपार्टमेंट में इतना अच्छे लोग के विकेट लिया, तो तू why don't you come and play at IDBI 80? So I came. The first match I still remember, Nagesh Thakur, Gopal Kohli, Abdul Ismail, Albert Fernandez, and then Anil Agre, what I don't know that. So both Baba. And I think so that year Nancy was there. I don't know. Yeah, Nancy was there. Yeah, he got 100. And you won't believe, यहाँ bowling महारथी लोग थे, और वहाँ बैटिंग में कलाकार लोग. अनिल आगरे, what a player he was, what a player. और सुरेश शेट्टी जोर से डाल रहा था. That was Bombay time. And these 2 players, and then Central Bank team, Abdul Ismail, my goodness, what a team थी. जैसा कि अपना सुलक्षण कुलकर्णी बोला 80 से, जब he was a coach. Can you imagine a cricketer who himself is a good cricketer, who was coaching and going all the way to Thane to coach the young people? That is called Nagesh Thakur. मुझे बताना नहीं है इनने मेरे को भी कितना मदद की है, जो क्रिकेट के अंदर मीन्स फुटबॉल से क्रिकेटर बनाने में इनका बहुत बड़ा हाथ है मेरे को. और एमसी में हमको एक्टिव करने में भी नागेश ठाकुर, गोपाल कोहली एंड विराट कोहली बोले यहाँ स्टेज पे है. आई एम वेरी थैंकफुल टू दिस पीपल. कोच प्लीज आप बोलो ना. कोच, आई वाज द फर्स्ट बैच कोचिंग कोच, एंड ही वाज देयर एज अ सेक्रेटरी, एंड ही यूज्ड टू कोऑर्डिनेट विद अस विद अमलाडी सर. अरे बाबा sir, I can give you one incident about Vilas Gadbole and Amladi, then V.S. Patil, and then Anna Vaidya, and also Madhav Mantri. You won't believe that coaching exam was not that, it was terror. When we used to ask one question, suddenly he asked, "Arey leg spin कैसा टाकते रे? अरे तू बैटिंग फॉरवर्ड कैसा करना तू?" Means we couldn't answer. यहाँ आंसर करेगी, इसको आंसर करेगी, इनको, और इतना डरा डालते थे हम लोग को, और बताते थे बॉल कैसा पकड़ा जा.
Amladi sir, no doubt that time he was very strong, and he took in 1987, I think so. We passed coaching exams under Amladi sir, V.S. Patil, Madhav Mantri, Vilas Godbole. Can you imagine that those team? And in that time Nagesh Thakur sir was with us. First batch of coaching scheme में, and विलास गोडबोले सर खुद ने चालू किए थे और अमलाडी सर रोज सुबह 7 बजे पहुंच जाते थे हम उधर. So that remember life is there definitely, but no doubt Nagesh bhai, you have completed 75. I think now you have to make single करके निकालने का 100 करने का. And the bar is open. Everybody come in and take one photograph, please. सब लोग अपना come, please come. Don't miss this opportunity.